नमस्कार मित्रांनो, मी महेश पपाळ ICICI सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून PM किसानचा 16 हप्ता हा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे या संदर्भामध्ये थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला 1 तारखेपर्यंत PM किसानची e-KYC ही कंप्लीट करून घ्यायची आहे. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून e-KYC झालेले आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं, तर ह्याची माहिती पाहणार आहोत. यानंतर ज्या शेतकरी बांधवांची KYC झालेली नाही तर ती कशी करावी हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला ते सर्वात प्रथम क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे. क्रोम ब्राउझरवरती आल्याच्यानंतर आपल्याला इथे सर्च बारमध्ये PM किसान असं सर्च करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. यानंतर मित्रांनो, आपल्याला डेस्कटॉप मोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड आलेली क्लोज करायची आहे. यानंतर मित्रांनो, आपण आपली KYC कंप्लीट आहे किंवा नाही हे चेक करणार आहोत. तर इथे आपल्याला केशरी कलरमध्ये e-KYC असं दिसत असेल मित्रांनो, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला इथे आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि सर्च करायचं आहे. मित्रांनो, आधार क्रमांक टाकून सर्च केल्याच्यानंतर जर तुम्हाला e-KYC इज ऑलरेडी डन असं जर दाखवत असेल तर आपली e-KYC ही कंप्लीट आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांची e-KYC कंप्लीट नाही त्यांना खाली मोबाईल नंबर टाकायला येईल. त्यानंतर त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो, परत एकदा एक OTP येईल. ज्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर एक OTP येईल. ते OTP टाकल्याच्यानंतर KYC ही कंप्लीट केली जाते. तर आपण ह्या 2 गोष्टी पाहिल्या, e-KYC कंप्लीट कशी करायची व e-KYC कंप्लीट आहे किंवा नाही. तर आता आपण आपला हप्ता कोणत्या कारणाने येत नाही किंवा कुठल्या बँकेमध्ये जमा जातं याची माहिती आपण पाहणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला परत एकदा बॅक यायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे स्टेटस चेक करायचं आहे. इथे दिसतंय मित्रांनो, कॅन नाऊ युअर स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता बऱ्याच शेतकरी बांधवांकडे रजिस्ट्रेशन हा नंबर उपलब्ध नसतो. तर मित्रांनो, कॅन नाऊ युअर रजिस्ट्रेशन नंबर हे आपल्याला इथे निळ्या कलरमध्ये दाखवलं आहे. या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईल क्रमांकानेही आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकता. नाहीतर मग आपण आपला आधार क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतो. तर आपण आधार नंबर टाकून रजिस्ट्रेशन नंबर काढणार आहोत. याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे आणि गेट मोर या टॅबवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. तर मी ही प्रोसेस कंप्लीट करून घेतो. तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे. प्रोसेस कंप्लीट झाल्याच्यानंतर गेट मोर या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथं टाकायचा आहे. त्यानंतर गेट डिटेल्स या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला इथे आपलं नाव दाखवलं जाईल. यानंतर आपलं रजिस्ट्रेशन नंबर आहे इथे दाखवलं जाईल. हे आपल्याला कॉपी करायचं आहे किंवा एखाद्या पेजवर कुठेतरी लिहून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर मित्रांनो, परत एकदा आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला आपण जो रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केला आहे तो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, OTP विल बी सेंड टू युअर e-KYC रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असं दाखवत आहे. तर साईटचा प्रॉब्लेम असल्याकारणाने आपल्याला इथे आपलं बेनिफिशरी स्टेटस दाखवत नाही. परंतु मित्रांनो, आपल्याला लगेच इथे आपलं बेनिफिशरी स्टेटस दाखवलं जाईल. यामध्ये आपल्याला आपलं लँड सीडिंग येस आहे का, KYC झालेले आहे किंवा नाही, आपल्याला आतापर्यंत PM किसानचे एकूण किती हप्ते मिळालेत किंवा कुठल्या बँकेमध्ये जमा झालेत याची सर्व माहिती इथे दाखवली जाईल. ज्यावेळेस साईट चालू असेल त्यावेळेस तुम्ही ही प्रोसेस करून घेऊन पाहू शकता. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.